मित्रांनो, मी नेहमी सांगत असतो, की तळलेले पदार्थ खाऊ नका. कारण जेव्हा आपण तेल तळतो, त्याचं टेम्परेचर वाढतं, ते पुन्हा थंड होतं आणि बराच वेळ ते उकळत राहतं. तर तेव्हा तेव्हा तेलामध्ये अतिशय विषारी पदार्थ तयार होतात आणि हे विषारी पदार्थ आपल्या अन्नामधनं आपण ते खात असतो आणि मग ज्याच्यामुळे आपल्याला बरेच रोग होतात. आता मध्यंतरी मी एक व्हिडिओ पाहत होतो. त्याच्यामध्ये एक फूड ब्लॉगर म्हणजे जे असे हॉटेलचे वगैरे व्हिडिओज बनवतात. तर त्याने एक व्हिडिओ बनवला होता, की त्या हॉटेलमध्ये मसाले भात विकला जातो, गुलाबजाम विकले जातात आणि भजी विकली जातात. तर भजी आणि गुलाबजाम तळण्यासाठी जे तळण किंवा तेल आहे, ते दिवसभर चालू असतं. दिवसाच्या शेवटी ते काळंकुट्ट झालेलं तेल हे फक्त त्यातला साका किंवा खालचं जे सॉलिड आहे ते बाजूला काढून राहिलेलं काळं तेल, त्याला काळं तेलच म्हणतात हॉटेल इंडस्ट्रीमध्ये. तर ते फोडणीला घ्यायचं, त्यात फोडणी करायची, त्यात तांदूळ घालायचा आणि त्याचा भात, मसाले भात किंवा पुलाव असं बनवायचं. म्हणजे जे तळून झालेलं विषारी तेल आहे, ते फेकून न देता त्याच्यामध्येच मसाले भात बनवायचा. अशा पद्धतीने हॉटेलवाले जे तेल वाचवायचा प्रयत्न करतात, त्याच्यामुळे ते तुमच्या जीवाशी खेळत आहेत. आणि जेव्हा एखादा माणूस हा जास्त वेळा हॉटेलमध्ये खातो, जास्त वेळ बाहेर खातो, तो जास्त आजारी पडतो आणि त्याचं मोठं कारण असं आहे, की बाहेर त्याला घाणेरड्या तेलामध्ये तळलेले किंवा बनवलेले पदार्थ खायला लागतात. त्यामुळे मी नेहमी सांगत असतो, की एकतर तुम्ही तळलेलं काही खाऊ नका. खायचं असेल तर घरी तळून खा. जे एकदा तळा आणि त्याच्यात वारंवार न तळता ते एकदा तळलेलं तेल दुसऱ्या कुठल्यातरी गोष्टीसाठी वापरा. आणि एकदा 4-5 वेळा जर आपण एखाद्या तेलामध्ये तळून काढलं, तर ते काळं झालेलं तेल हे विष आहे आणि ते फेकून द्यायला लागतं. म्हणजे जर आपण असं कधी विचार करतो का? आता मी एक उंदराचं औषध, उंदीर मारायचं औषध आणलंय आणि ते वाया जाऊ नये म्हणून मी ते पिऊन टाकतो. असं आपण करत नाही. मग जर विषारी असलेलं तेल वाया जाऊ नये म्हणून त्यातलं मी अन्न बनवून खातोय, हे कितपत चांगली किंवा शहाणपणाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे ह्याचा विचार करा मित्रांनो आणि ह्याच्यापुढे हॉटेलमध्ये तळलेले पदार्थ खाऊ नका. जे तुमच्या आरोग्यासाठी फार महत्त्वाचं आहे.